गेली 54 वर्ष व्यंगचित्र रेखाटणाऱ्या मंगेश तेंडुलकरांची चित्र यंदा फ्रान्सला 2 प्रदर्शनातून दिसली। 40 चित्रांनी हे दालन रेखीवपणे नटलं होतं। या प्रदर्शनाच्या अनुभवावर संवाद साधताना तेंडुलकर म्हणाले, ही जी व्यंगचित्रांची भाषा आहे, जी इतर भाषांचे बाण डोलातून पलीकडच्या माणसापर्यंत पोहोचते, त्याची मला एक प्रयोगादाखल सत्वपरीक्षा घ्यायची होती की ती इतर जगातल्या इतर लोकांना कशी समजतात। जिथला अनुभव माझा खूपच मला प्रोत्साहन देणार आहे। पण मला असं वाटलं की बंगाली काय, कानडी काय किंवा मराठी काय, आपण एकाच देशातले लोक इथं ती समजतील, कारण कल्चरल रिलेशनशिप आहे। त्या एका वेगळ्या कल्चरमध्ये ही चित्र कशी जातात, खूपच यशस्वी झालं, माझ्या अपेक्षेबाहेर। आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट। माणसांच्या स्वभावाशी निगडीत असलेले विषय होते, पण ते कुठल्या एका विशिष्ट कल्चरशी त्याचा संबंध नव्हता। मनुष्य स्वभाव जो जगात सगळीकडे सारखा आहे त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे ती समजायला बिलकुल अवघड गेली नाही। आता इथे डॉग लव्हर्स इथे पण आहेत, तिकडे पण आहेत। कुत्र्यांच्या हातांना लाड करणारे माणसं, त्यात एक बाई दारात झोपलेलं कुत्रा आहे आणि सकाळी गजराचं घड्याळ आणून त्याला उठवते। ते चित्र इथेही समजतंय, कलकत्त्यालाही समजतंय आणि पॅरिसमध्ये पण समजतंय, आणि ती समजली सगळीकडे। 5-10 वर्षातच तयार झालेली याची सगळी चित्र। माझं प्रदर्शन 95 साली सुरू झालं, तेव्हापासूनची चित्र आहेत। मला निश्चित अत्यंत फोन आला होता, तिकडून आला होता की ती चित्र सगळ्यांना खूप आवडतात, त्या प्रदर्शनाला चांगली गर्दी आहे, रिस्पॉन्स छान आहे आणि लोक मनापासून बोलतात त्याच्याबद्दल। त्यात एक बारीकशी गोष्ट अशी झाली की 40 चित्रांना तो हॉल पुरत नव्हता, 10 चित्र राहिली होती। तर ती 10 चित्र शेजारच्या त्यांच्या प्रेस्टिजियस आर्ट गॅलरीमध्ये त्यांनी ती अकोमोडेट केली होती, पण ती बाजूला ठेवायला सांगितली नाही, ही पण दाखवा। हे जे काही घडलं हे मला खूप बरं वाटलेलं आहे। मला चायनीज माणसाशी बोलता नाही येणार, पण माझी चित्र त्याच्याशी छान बोलते। हे जे काही झालं ते मला खूप आवडतंय। त्याच्या आधी सियाटलमध्ये झालं होतं। सियाटलमध्ये ज्यावेळी ते कुठेही काही नादुरुस्त असलं किंवा कोणी आजारी असलं तर त्याला स्टेशनवर घालून न्यायचं, एवढंच त्याने आयुष्यभर शिकवलेलं होतं की अँब्युलन्स नादुरुस्त झाली म्हटल्यावर त्यांनी तोच उद्योग केला। त्यामध्ये पुढचं बोनेट उघड आहे ना, गाडीला स्टेशनवर टाकून घेऊन चालले होते। वास्तवतेला सोडून एखादी गोष्ट एम्फसाइज करणं ही जी मोस्ट व्यंगचित्रात आहे ती दुसऱ्या कशातही नाही। वास्तवाला ओलांडून जातं, अबनॉर्मॅलिटी असते त्याच्यामध्ये, पण ती अबनॉर्मॅलिटी इतकी क्रिएटिव्हली केलेली असते की त्याच्यात तुम्हाला जे म्हणायचं ते अचूक पोचतं। या चित्रामधला जो हत्ती बघितला तुम्ही, तेवढा हत्ती पृथ्वी तळावरती कुठेही असणार नाही, पण तो सुखाला चितारता आला आणि तोही दिसायला छान आहे, त्यातही कुठं काही अवघड नाही। हा जो भाग आहे रियालिटीला सोडून पलीकडे जाण्याचा, तो फक्त व्यंगचित्रात आहे। ई सकाळसाठी सुभाष इनामदार, पुणे।